जिंकलोय जिंकलोय आपण. आपला बकासूर जिंकलाय आपला बकासूर. दाखवून दिलाय सगळ्या महाराष्ट्राला की तो दुखापतीतून सावरून त्याने काय कमाल केली. एवढा मोठा या बैलगाडा क्षेत्रातला एक मोठा नामांकित नंदी होता. आणि बकासूर आणि बकासूरच्या जे मोठं आव्हान होतं ते लखनचं होतं. आणि लखनच्या गाडीचा पराभव आज केलेला आहे. आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूरने दाखवून दिलंय की तो काय कमाल करतोय. खूप आनंद झालाय, खूप एक्साइटमेंट आहे, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो काय चीज आहे. खूप खूप छान पळाला आपला बकासूर. आणि ते दिवस आठवले ज्यावेळेस बकासूर प्रथम पळायचा. तेच दिवस आज बकासूरने दाखवले की खरं तुम्हाला काय बोलावं, काय समजणं झाले. जिंकला रे जिंकला, बकासूर जिंकला. या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवाने दाखवून दिले की तो काय चीज आहे. 2 नंबरची वासरं 3 नंबरची वासरं घेतो आणि कमाल करतो, तो उजेडामध्ये आणतो. आणि त्याने दाखवून दिले की संबंध महाराष्ट्राला तो या बैलगाडा क्षेत्रातला किंग आहे, बादशाह आहे आणि बादशाहच राहील असा हा बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर. काय पळालाय, वाह. अशी गाडी पळाली की खरंच आज अभिमानाने सांगतोय की खरंच मी एक बकासूर प्रेमी आहे. जरी मला सगळी नंदी समान असले तरी मी सगळ्या नंदीवरती प्रेम करतो, परंतु एक बकासूर फॅनमध्ये आतमध्ये माझ्या एक बकासूर फॅन आहे. त्या नंदीमुळेच मी आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये जो काय आहे तो बकासूरमुळे आहेच. काही लोक सगळे ओळखतात ते बकासूरमुळे ओळखतात. आणि आज काय पळाली गाडी, संपला नाही, संपणारही नाही असा हा या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव, असा हा रुस्तम दशम हिंद केसरी, बारम हिंद केसरी देव बकासूर. काय गाडी पळाली, काय बोलावं, काय सुचेना. एवढं मोठं आव्हान होतं या लखनचं. काय संबंध महाराष्ट्राला माहीत आहे लखनला रोखणं कठीण आहे, कारण की लखनचा एवढा मोठा पैरा झालेला होता. कारण की चांद आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो कशा पद्धतीनं पळतोय. आदतमधला सर्वात एक टॉपचा नंदी आहे, सचिन लक्षात असा पळतोय तसाच तो आदतमधला चांद पळतोय. परंतु आज बकासूरने दाखवून दिले की तो 2 आणि 3 नंबरच्या नंदीला घेऊन कशी कामगिरी करतो, कशा पद्धतीनं पळतो. काय कमाल लाजवाब, ते म्हणतात ना कमाल लाजवाब धोनी, मास्टर माइंड आहे या बैलगाडा क्षेत्रातील असा हा आपला बकासूर. सल्यूट आहे तुला, तुझ्या या कर्तृत्वाला. आजारपणातून उठला, तुझ्या पोटामध्ये तार होती, तुझ्या पोटामध्ये दगड होता, किती वेदना सहन केला. सगळ्या महाराष्ट्राला वाटलं बकासूर कमी आलाय पळायचा, बकासूर आता पळू शकत नाही, बकासूरला लयच पळवतायत असं तसं मी सुद्धा अक्षी म्हटलेलं. परंतु नाही, त्या बैलाने दाखवून दिलं. ज्यावेळेस आपल्यासुद्धा पोटामध्ये ज्यावेळेस दुखतंय ना त्यावेळेस आपल्याला कळतं किती वेदना होतात. त्या बकासूरला वेदना झालेल्या होत्या. परंतु या बैलगाडा क्षेत्रातील मास्टर माइंड आपले सगळ्या महाराष्ट्राचे लाडके आपले संतोष मामा यांनी दक्षता घेतली. एक कमेंट्स होती की कमेंट्समध्ये एका लिहिलेलं, मामा तुम्ही त्याच्या एकदा पोटामध्ये चेक करा, तार वगैरे असू शकते. कारण की तसंच मामाने ती कमेंट्स बघितली आणि चेक केलं. बकासूरच्या पोटामध्ये तार सापडली आणि ती तार काढली. बकासूरला आराम दिला, बकासूरचा फेरासुद्धा टाकला होता आणि दाखवून दिले की या बैलगाडा शर्यत क्षेत्रातली एकमेव असा किंग आहे तो. ती 2 आणि 3 नंबरच्या वासरं घेतो, 2 आणि 3 नंबरची बैलं घेतो आणि त्यांना जो आहे तो 1 नंबर जो आहे तो पटकावून देतो. अशी चांगली कामगिरी केलेली आहे आज बकासूरने. आज बघूया सगळ्या महाराष्ट्राची मान जी आहे ते उंच शिखरावरती गेलेली, कारण की बकासूरने चांगली कामगिरी केलेली आहे. चांगल्या कामगिरीच्या जोरावरतीच त्याने आज हा नंबर पटकवलेला आहे, 1 नंबर. आणि बाकीचे सुद्धा नंदी चांगले पळाले. सगळ्यांना महाराष्ट्राचा लाडका लखन हा सुद्धा चांगलाच पळाला, कारण की तो एक गाडी पब्लिकने लागले होते. परंतु तो माहीत आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीनं पळतो, त्याचा पळ पण सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कसा आहे. परंतु असो, या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरने आज गोकुळ नावाचं जे वासरू आहे घाणंदकरांचं ते उजेडात आणलेलं आहे. मोठी त्याला मागणी येणार 100%, कारण की जो बकासूर सोबत पळतो तो कायम उजेडामध्ये येतोच आणि उजेडात येणारच. कारण की का तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो फॉर्ममध्ये आला बकासूर. आता सुट्टी नाही कुणाला, कारण की किती ज्यांनी त्याला बकासूरला आपल्या कमी लेखलेलं होतं त्यानं उत्तर दिले की तो संपला नाही, संपणारही नाही. या देव एवढे विक्रम आहेत त्याच्या नावावरती, तोच त्याचे विक्रम मोडणार. आता आपल्याला लवकरच डबल सप्त हिंद केसरी, फक्त 2 हिंद केसरीचे मान पटकवायचे आहेत. कोरेगाव हिंद केसरीचं मैदान एक जवळ आले, त्याची एक तयारी चांगली केलेली आहे. असाच बकासूरला जर गॅपने पळवला तर 100% बकासूर हा चांगली कामगिरी करतोय. आता तुम्ही बघितलं खूप दिवस झालं गॅपमध्ये होता बकासूर आणि गॅपमध्ये निघून त्याने दाखवून दिले की काय चीज आहे. परंतु असो, एक छान गाडी पाळली आज.
बाकीच्या नंदींचं सुद्धा कौतुक होतं. विठ्ठल नानांचा जो डिस्को आहे तो सुद्धा चांगला पळाला. गाडी पब्लिकनं सेमी पास करणे एवढी सोपी गोष्ट नव्हती, त्यासुद्धा नंदीला मानलं पाहिजे. विठ्ठल नाना यांनी सुद्धा हाच गुलाल मिळवला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. सगळे जे नंदी आहेत ते त्यांच्यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. अशीच कामगिरी करत राहा आणि 100% तुमचं नाव हे संबंध महाराष्ट्रामध्ये होईल. आणि बकासूरने आज मन जिंकली. धन्यवाद.